आई वडील माझे आद्य गुरु, तेथूनच होतो माझ्या जीवनाचा प्रवास सुरू। गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। तर आजच्या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करतो। तसेच आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज आपण आपल्या गुरुची सेवा करतो। तर मी सुरुवात केलेली आहे। आपल्या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णेची सुद्धा आपण पूजा करतो। तर सर्वप्रथम अन्नपूर्णेची जी पूजा आहे ती आपल्या किचनमध्ये होते। तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, गॅस वगैरे जो आहे तो पुसून घेतलेला आहे आणि जे स्वस्तिक वगैरे काढून आपल्या अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून किचनची पूजा आपली करून घेतलेली आहे, जी की आपली गॅसची आहे ती। तर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं, अगरबत्ती वगैरे ओवाळली, आरती ओवाळली आणि थोडासा गोड साखरेचा प्रसाद ठेवला आणि त्यानंतर हे केलेलं आहे। गॅसवरती पहिला जो गोड पदार्थ आहे तो आपला रोज बनतोच, तो बनवलेला आहे मी चहा। अगोदर पिण्यासाठी गरम पाणी, थोडंसं नॉर्मल जे गरम पाणी आहे ते बनवून घेतलं आणि नंतर चहा बनवलेला आहे। तर इथून आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे। आणि एकीकडे काय केलेलं आहे, मुलींना कामं सांगितलेली आहेत। एकीला झाडून घ्यायला सांगितलं आणि एकीला घर पुसून घ्यायला सांगितलं। तर हे तनुजानं घर पुसून घेतलेलं आहे, मी चहा बनवलेला आहे आणि प्रतीक्षानं झाडून घेतलेलं आहे। तर हे सर्व जी सकाळची कामं आहेत आपली ते झालेली आहेत। त्यानंतर लगेच फ्रेश होऊन मी काय केलेलं आहे, स्वयंपाकाला लागायच्या अगोदर आपलं जे उंबरा लेपन आहे ते आपल्या पौर्णिमेच्या रुटीनमध्ये तसेच आपल्या गुरुवारच्या रुटीनमध्ये असतंच। तसेच आपलं अमावस्या वगैरे असेल त्या दिवशीसुद्धा असतं, विशेष एखादा वार असेल त्या दिवशीसुद्धा आपण करतो। एखादा आपलं व्रत किंवा सण वगैरे असेल त्या दिवशीसुद्धा आपण हे जे उंबरा लेपन आहे ते आपण करतो आणि ते आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला। तसेच आपल्या दरवाजाच्या वरती प्रतीक्षानं किती छान शुभक आणि बारीक रेषेनं शुभ लाभ नाव जे आहे ते काढलेलं आहे आणि वरती जो हळदीचा ओम आहे तो काढलेला आहे। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? हे बघा आमच्या इथं काय केलेलं आहे, चटई घेतलेली आहे। चटईची गरज नसताना सुद्धा चटई घेऊन आलीत बघा, असे करतात आपले पुरुष लोक आणि स्त्रिया लोक, त्यांच्या मनाचं काही चालतंय, काही नाही हेच नाही। पुरुषाने एखादी वस्तू घेतली की सर तुन वाजते घरात, तुन वाजायची गरजच नाही। 10 रुपयाची वस्तू घेऊन ये म्हणजे 100 रुपयाच्या वस्तू घेऊन येतात, असं करतात मग काय। तर इथे मी काय केलेलं आहे, उंबरा लेपन वगैरे आपलं करून घेतलेले आहे। तसेच आपली कापूर आरती सुद्धा उंबऱ्यावरती ओवाळून घेतलेली आहे, दिव्याची पूजा करून घेतलेली आहे। आणि आत्ताचा जो किस्सा तुम्ही बघितला आहे तो काय होतं, बऱ्याच वेळेस गरज नसताना सुद्धा ती वस्तू आवडली की आपणही घेतो, पण ती जर आपल्याला गरजेची असेल तरच। आत्ता घरामध्ये मी खूप छान आणि मजबूत अशी चटई जी आपली मॅट आहे ती मी घेतलेली आहे आणि तिला आता जवळजवळ 5-6 वर्ष झाली तरीही तिला कुठेही काहीही झालेलं नाही आहे, एवढी मजबूत असताना। आणि गावाकडे पण कधी गेलो आलोच तर तात्पुरती कामापुरती का होईना एक मॅट तिथे सुद्धा आहे। पण आता ही लागणारी वस्तू आहे, मान्य आहे कोणी आल्या गेल्यावर, पण आता सध्याच आपल्याकडे थोडीशी चणचण पण आहे। कारण आता काय आहे, ह्यांनी पण ॲक्सिडेंट झाला होता, मी पण 2 महिन्यापासून घरी आहे, तरीसुद्धा मग खर्चात खर्च वाढून जातो असं माझं म्हणणं होतं, बाकी काहीच नाही आहे। कारण वस्तू तर घेतली तर वापरल्याच जाते, असं नाही की घेतली की घरामध्ये पडून राहते वगैरे। तर चला असो, घेतलेली आहे। इथे थोडासा मजाकमध्ये किस्सा थोडा झालेला आहे। तर असं बऱ्याच वेळेस होतं, एखाद्या वेळेस आपण भाजीपाला म्हणा कुठली एखादी वस्तू एक आणायची असेल तिथे वाटली चांगली की लगेच आपले पुरुष लोक जे म्हणतो आपण ते काय करतात, आपल्या एकाच्या जागी 1-5 घेऊन येतात, असं सुद्धा होतं। त्यांचं सुद्धा चुकीचं नाही आहे। समजा एखाद्या मुलांना खायला सांगितलं, तो म्हणला मला हेच पाहिजे, तर ते सगळ्यांसाठी घेऊन येतात, ते चुकीचं नाही आहे। पण प्रत्येक वेळेस आपल्याला आपलं बजेट सांभाळून सुद्धा खर्च करावा लागतो। तर चला असो, हे आपलं रोजचंच आहे।
तर इथं मी आपली जी रोजची पूजा आहे ती तनुजानं करून घेतलेली आहे आणि जी आपली स्वामींची गुरुची जी पूजा आहे त्या पूजेला मी सुरुवात केलेली आहे. इथे विठ्ठलाचा मी एकादशीच्या दिवशी आपल्या प्रतीक्षानं आणि सुदर्शननं काय केला होता, आपल्या ज्ञानेश्वर माऊली आणि विठ्ठलाचा जो फोटो आहे तो इथे ठेवला होता, त्याची पूजा केली होती. आज तो फोटो जो आहे तो मी वरती ठेवलेला आहे आणि स्वामींचा फोटो आहे तो इथे देव्हाऱ्यात ठेवलेला आहे. स्वामींसाठी स्पेशली सुदर्शननं चाफ्याची फुलं बाहेरून आणलेले आहेत. मला स्वामीच्या जयंतीला नाही भेटले, पण आज मात्र भेटलेले आहेत. त्यांनीही सांगितल्या ऐकलेलं आहे आणि घेऊन आलेलं आहे. तर भरपूर सारे होते. तर म्हटलं दुसऱ्या देवाला तर काही चालत नाही येतं, आपल्या स्वामींना मात्र आवडतात. तर त्यांच्यासाठी मी हार बनवलेला आहे आणि तो हार जो आहे तो मी फोटोला घालून घेतलेला आहे. छान दिसत आहे. याच्यामध्ये थोडेसे गुलाबाचे वगैरे फुलं पाहिजे होते, पण गुलाबाचे फुलं तेवढे नव्हते आपल्याकडे. आपल्या दारातल्या झाडालाच 2 आलेले होते, तेच मी वापरलेले आहेत आजच्या पूजेला. स्वामींचा हार वगैरे जो आहे तो घालून झाला की मी काय केलेलं आहे, आपली रोजची पूजा झाल्यामुळे हे केलेलं आहे. आपल्या सर्वप्रथम गणपती बाप्पाची जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे. त्यासाठी जलाभिषेक जो आहे तो गणपती बाप्पाला घालून घेतलेला आहे आणि गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्याच्या नंतर लक्षात आलं आपल्याला पंचामृताचा सुद्धा अभिषेक करायचा आहे. साहित्य जवळ घेतलेलं होतं, पण एखाद्या वेळेस विसरून जातो माणूस. तसंच माझ्याकडून पण झालं. मी काय केलं, आज जो अभिषेक आहे तो थोडासा म्हणजे एकदम असं ह्यानं केलेला आहे, जी पद्धत म्हणतो आपण पद्धतशीर केलेला आहे. जसं की आपल्या ज्या पण पात्रामध्ये आपल्याला स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे, त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, जे आपलं छोटीशी तांब्याची जी थाटी आहे त्यामध्ये एक त्रिकोण काढून घेतलेला आहे. त्रिकोण म्हणजेच यंत्र होतं त्याचं, ते यंत्र मी काढून घेतलेलं आहे. मध्ये ओम काढलेला आहे आणि हीच पद्धत जी आहे ती आपल्या बाळकृष्णाच्या विठ्ठलाच्या अभिषेकाला सुद्धा आपल्याला वापरायची आहे. याच्यामध्ये आपल्याला जे पण कोण तयार होतात त्याच्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे, पण ह्याच्यामध्ये ठेवतात का नाही मला माहीत नाही आहे. मला वाटतं चालतात, स्वामींना पण चालतात, पण मी नाही ठेवलेली. मात्र बाळकृष्णाला आणि विठ्ठलाला ज्यावेळेस आपण असा अभिषेक करू त्यावेळेस मात्र आपल्याला ठेवायचे आहेत जरूर. आणि ओम नारायणाय नमः जसा त्याला आपण जप करतो तसा श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्याला आज जप करायचा आहे. तर तसं आपल्याला जप करत करत आजचा जो अभिषेक आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि आजचा जो दिवस आहे तो आपल्या गुरुची सन्मान कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. शाळा व्यवसाय सर्व ठिकाणी आजच्या दिवशी मॅसेजद्वारे कोणी फूल देऊन, कोणी त्यांच्यापुढे कृतज्ञ होऊन, कोणी अशा विविध प्रकारे आपण आपल्या गुरुचा सन्मान करतो. आपले जे सर्वप्रथम आद्य गुरु जे आहेत ते आपले आईवडील आहेत. आजच्या दिवशी आईवडिलांचा सुद्धा गौरव केला जातो, मान दिला जातो त्यांचा. आणि आईवडिलांचा मान हा आजच्याच दिवशी नव्हे तर त्यांना रोज द्यायला पाहिजे. आणि आपल्या गुरूंचे सुद्धा सेवा, त्यांचा मान सन्मान जो आहे तो आपल्या रोजच्या जीवनामध्ये खूप आदरणीय आहे. कारण गुरुचरित्रामध्ये सर्व जे चरित्र आहे ते पूर्ण गुरुचं आहे. मी कालपासून पूर्ण गुरुचरित्राचे 18 अध्याय जे आहेत ते मी ऐकलेले आहेत. त्याच्या प्रत्येक अध्यायामध्ये थोडासा तरी गुरुचाच उच्चार झालेला आहे. आणि जास्त करून गुरु हा कसा आपल्याशी एक गुरुची किती आपल्यावर ऋणानुबंध आहेत. आपला गुरु कसाही असो त्याची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. शेवटी ते त्यांचं आपली आत्मपरीक्षा घेऊन आपल्याला ते फळ जे देतात ते काही जे आपण म्हणतो ना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त असतं आणि आपल्याला अपेक्षाही नसती एवढं त्याचं फळ असतं. आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा असं म्हणतात एक वेळेस देव कोपला तरी चालेल पण गुरु नाही कोपला पाहिजे. तर गुरुचं पाठबळ हे आपल्या आयुष्यामध्ये भक्कम असणं खूप महत्त्वाचं आहे. तर ती गुरुसेवा आपल्याला किती महत्त्वाची आहे, कशी केली पाहिजे हे गुरुचरित्रामध्ये मी आताच्या जे 18 अध्याय ऐकले आहेत त्यामध्ये मी ऐकलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा गुरुचरित्र पारायण केलेलं आहे, गुरुचरित्र ऐकलेलं असेल, तुम्हालाही सर्व माहीत असेल, पण जे मी ऐकलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.
तर इथं काय केलेलं आहे, मी आपल्या स्वामींचा अभिषेक पूजा वगैरे करून घेतली. तसेच एक तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे आणि अगरबत्ती तसेच धूप वगैरे जो आहे तो मी लावून घेतलेला आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे आयुष्यभर गुरु आपल्याला ज्ञान देतात, संस्कार करतात, मार्गदर्शन करतात, त्यामुळे आपलं जीवन हे सफल आणि यशस्वी होते. त्यामुळे गुरुचे जे स्थान आहे ते आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च आदरणीय आणि सन्माननीय आहे. तर चला, तेच गुरुजी आहेत आपले गुरु जो केलेला असतोच आपला, पण स्वामींना सुद्धा आपण आज गुरुपद दिलेलं आहे. गुरुपद देते वेळेस आपल्याला त्यांचा व्यवस्थित जी आपली पूजा अर्चना आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. आपल्याला जी बुद्धी देतात, आपल्याकडून जे करून घेतात ते सर्व त्यांच्याशिवाय, त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून माझ्या ज्या आयुष्यातल्या घडामोडी, माझे जे आयुष्यात देणारी बुद्धी जे आहे ते सर्व तुम्ही चालवा आणि तुमचं लक्ष सदैव आमच्याकडे असू द्या. माझ्याकडून जे पण तुम्ही करून घेता ते चांगलं घडू द्या आणि माझा जो योगक्षेम आहे ते तुम्ही चालू द्या, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपली काही चूक झाली असेल तर ती आपण मान्य करायची आहे आणि होऊ नये अशी आपल्याला बुद्धी द्या, अशी सुद्धा आपण प्रार्थना करायची आहे. तर इथे मला जसं घडेल तशी मी थोडीशी सेवा ही केलेली आहे. आणि इथं जी बॅटरी ठेवलेली आहे माझं काय होतं, देव्हाऱ्यामध्ये एका साईडनं अंधार पडतो आणि आपल्या स्वामींची जी जागा आहे, पुरुष देवतेची जी जागा आहे ती आपल्या उजव्या साईडला येते. त्यासाठी मी थोडीशी तिथे टॉर्च लावून ठेवलेली आहे. श्री सुक्तम आणि पुरुष सुक्तम लावून आपण ही आपली पूजा केलेली आहे. आता मला कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला सुदर्शनला मी मोजायला ठेवलेला आहे आणि प्रतीक्षानं नैवेद्य तयार केलेला आहे, जो की आपल्या शेवयाच्या खिरीचा नैवेद्य देवीला सुद्धा आवडता आहे आणि स्वामींना सुद्धा आवडता आहे. तर आपल्या जाड शेवया ज्या होत्या त्याचा केलेला आहे ह्यावेळेस, जो आपण शेवयाचा भात म्हणतो तो, आणि त्यामध्ये दूध, तूप, साखर टाकून नैवेद्य जो आहे तो देवाला मी दाखवलेला आहे. आणि आता आपल्याला जी पौर्णिमेची सेवा आहे, कुंकुमार्चन, ते मी करून घेणार आहे. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर गायत्री मंत्र म्हणायचा असतो आणि तो मी म्हटलेला आहे. गायत्री मंत्र हा जो म्हणायचा असतो तो मलाही माहीत नव्हता. मीही आपल्या गुरुकडूनच घेतलेला आहे तो, आणि तो मी स्वामींच्या मंदिरामध्ये नैवेद्य कसा दाखवायचा तिथे मी वाचलेला आहे आणि तुमच्याशी सुद्धा तो स्क्रीनशॉट जो आहे तो मी शेअर केलेला आहे. जेव्हा पण स्वामीच्या मंदिरात गेले तेव्हा मी ते बघून येत असते, कारण आपल्याकडून सुद्धा बऱ्याच वेळेस चुका वगैरे होतात. तर मी आपलं बरोबर असतंय का, आपण जसं त्यांच्या ह्याच्यानुसार आपण करतो का, ते मी एखाद्या वेळेस तरी बघत असते. तर चला, आणि तो मात्र माझ्या आता एक म्हणजे 100% लक्षात आहे, ते मी तसं जरूर करत असते. तर इथे लक्ष्मी मातेचा जप करत करत कुंकुमार्चन आपल्याला करून घ्यायचं आहे. इथे प्रत्येक वेळेस आपण कुंकुमार्चन ज्यावेळेस करतो त्यावेळेस लक्ष्मीचा जप आणि हे श्री सुक्तम पाठ हा आपण प्रत्येक वेळेस करतो. आज करायचं असतं आपल्याला, रामरक्षा करायचं असतं, गणपती स्तोत्र, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम अशा, आणि स्वामींचं जेवढी पण सेवा आपल्याला घडेल तेवढी आपल्याला करायची असते. जसं की तारक मंत्र, नामस्मरण आणि पारायण वाचन वगैरे. तर मी यापैकी कुठलंही केलेलं नाही, फक्त थोडंसं जेवढं पण होईल तेवढं नामस्मरण करून स्नान अभिषेक केलेला आहे. आणि आपली पूजा जी आहे ती मी करून घेतलेली आहे. जर झालंच जाणं तर मंदिरात एकदा जाऊन येणार आहे. अशा पद्धतीने आपली पूजा वगैरे जी आहे ती मी करून घेतलेली आहे. आणि नंतर आरती करून आपली आजच्या गुरुची सेवा जी आहे थोडीशी साधी भोळी ती गुरुचरणी मी अर्पण केलेली आहे. जगी जीवनात आधी गुरुशी वंदावे, प्रत्येक सकाळी नाम त्यांचे घ्यावे. गुरु माय बाप नाम घेता हरतील पाप. तो नसे मोक्षदाता, तो असे मार्गदाता. मार्ग देई सत्य, अहिंसा आणि शांततेचा. तोची आपुला गुरु ओळखावा. गुरु आमची सावली, गुरु आमची माऊली.
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे निश्चिम भक्ती आणि श्रद्धा, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु असतो चराचरात, कारण तो आहे वाखंड वाहणारा झरा. माझ्या गुरूंना साष्टांग नमन. गुरु म्हणजे परीस, शिष्य म्हणजे लोखंड. लोखंडाचं आशा सोनं करणाऱ्या माझ्या गुरूंना शतदा नमन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर तस्मै श्री गुरुवे नमः. असे आपल्या गुरूंच्या चरणी कितीही आपण आपले शब्द जे आहेत ते आपलं किती त्यांचं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कितीही शब्द त्यांच्यासमोर आपले अपुरे पडतील. अशा आपल्या गुरूंची जी ख्याती आहे ती गुरुचा जो महिमा आहे तो आपण आपल्या तोंडाने नाही वर्णू शकत, त्यासाठी शब्दही कमी पडतात. अशा आपल्या गुरूंचा महिमा आहे. तर चला, अशा या आजच्या गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय.